अचलपूर परतवाडा नगर परिषदेच्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत काल म्हणजेच 6 जून 2025 रोजी अनेक महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा झाली। काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि बबलू देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत एका मुद्द्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले। तो मुद्दा होता मोमीनपुरा येथील घरकुलाचा। 6 जून 2025 रोजी अचलपूर परतवाडा नगर परिषदेची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीला काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि बबलू देशमुख उपस्थित होते। बैठकीत अनेक स्थानिक प्रश्न आणि विकास कामांवर चर्चा झाली। यापैकी एक प्रमुख मुद्दा मोमीनपुरा येथील घरकुलांचा होता, ज्याने विशेष महत्त्व प्राप्त केले। मोमीनपुरा येथे रहिवासी 2016 पासून प्रधानमंत्री आवास योजनेसाठी अर्ज करीत आहेत। ज्यांच्याकडे पिवळे रेशन कार्ड होते त्यांची घरकुले मंजूर करण्यात आली, परंतु ज्यांच्याकडे खरेदी कागदपत्रे होती त्यांची घरकुले अस्वीकृत करण्यात आली आहेत। हा मुद्दा अनेक वर्षांपासून प्रलंबित होता आणि यामुळे अनेक कुटुंबे अडचणीत सापडली होती। याच मुद्द्यावर रामबाबा बघेल यांनी आढावा बैठकीत बुलंद आवाज उठविला। त्यांनी स्पष्टपणे विचारले की घरकुल मेळाव्यावर भेट का, म्हणजेच घरकुल वाटपासाठी विशेष शिबिरे का आयोजित केली जात नाहीत, ज्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लवकर मदत मिळेल। बघेल यांच्या मागणीला तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांमुळे बैठकीत मुद्द्याला अधिक बळ मिळाले आणि प्रशासनाचे लक्ष या गंभीर प्रश्नाकडे वेधले गेले। आप हमारे को आश्वासन देके बताओ कि मिलेंगे नहीं मिलेंगे। सन 2017 से घरकुल मांगे हमने, सन 2017 आज 2026 चालू है। कितना है? 25। ये दलित बस्ती के 5 घरकुल नहीं है। कितने घरकुल नहीं है? 5। और जिसको घरकुल मिले उन्होंने 20-20 हजार रुपए खाके घरकुल मिले। 20-20 हजार रुपए खाऊन से भाड़ खाऊन से घरकुल दिले इथं। ऐसे प्रूफ है हमारे पास में। हमारे हम ये लगे हम हमारे हत्ती लड़ाई उपोषण में बैठ के मानेंगे। हमारे को नहीं होना है घरकुल, बाकी छूट के गाँव घरकुल नहीं होना है। घरकुल नहीं मिलेगा घरकुल, उपोषण को बैठेंगे। अरे बाकी छूट के नहीं। अचलपूर परतवाडा नगर परिषदेच्या या आढावा बैठकीत घरकुलाच्या प्रश्नावर रामबाबा बघेल यांनी उपस्थित केलेला आवाज निश्चितच महत्त्वाचा ठरेल अशी अपेक्षा आहेत। पाहूया या बैठकीनंतर मोमीनपुरा येथील घरकुल धारकांना कधी न्याय मिळतो।